करतात। अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामधला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळतं। नकली केस काढून आपण किती नकली आहोत हे दाखवण्याची वेळ हाकेंवर येईल अशी टीका मिटकरींनी हाकेंवर केली। तर मिटकरींमुळे दादांचा पक्ष रसातळाला जाईल असं म्हणत हाकेंनी पलटवार केलाय। जे काही आर्थिक शोषणाचे आरोप, आर्थिक जे काही तू तडजोड केलेली आहे, हे जर होत असतील मॅनेज उमेदवार करून तू जर करत असेल त्याची उत्तरं दे। आणि याच्या व्यतिरिक्त तू जर त्यांच्या परिवाराला धमक्या देत असशील तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर आहे। त्यांच्या केसाला हात लावणं तर दूर, तुझे जे नकली केस आहेत तेच तुला काढून लोकांना दाखवावे लागतील की मी किती नकली माणूस आहे। तुमची डुप्लिकेट केस आहेत वगैरे असं म्हणजे एकदम म्हणजे काय अमोल मिटकरी, तुला विधान परिषदेत अजितदादांनी संधी दिल्या, तू समूहाच्या प्रश्नावर बोल, तू संविधानिक मार्गाने बोल। मला वाटतं अजितदादा जसा अमोल मिटकरी रसातळाला गेलाय तसा त्याला जर तुम्ही नाही आवरलं तुमचा पक्ष रसातळाला जाईल। इथून पुढे ओबीसी तुम्हाला बायकॉट करतील अशी भाषा बोलणाऱ्याला हाक्यासारख्या बेअक्कल, निर्लज्ज आणि एक नंबरच्या कमीनाला आता उत्तर त्याला त्याच्याच भाषेत द्यावं लागतं। सभ्यता काही फक्त आम्हीच जन्माला घेऊन आलेलो नाही आहे की आम्हीच सभ्यतेनं बोललं पाहिजे। जरी आम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहे तर तुला काय मोकाट सूट दिली काय बोलायची? तू काय पण बोलणार, तू आम्हाला म्हणणार माकड तोंड्या, तुझंच तोंड बघ, तू माकडासारखा आहे। तू आम्हाला शाब्दिक तू छल केल्यापेक्षा, शिव्याश्राप दिल्यापेक्षा राज्य मागास आयोगाचं मिळवलेलं पद, त्याचप्रमाणे तुझ्या कामावर असणाऱ्या ड्रायव्हरची थांबवलेली सॅलरी, अनेक पक्षात तू केलेल्या तडजोडी याचं उत्तर दे। आणि अजितदादांनी त्यांच्या आमदाराला मला कमरेखालच्या भाषेत शिव्या द्यायला ठेवलंय। मी इकडं लोकांचे प्रश्न मांडतोय आणि हे इकडं माझ्या वैयक्तिक बाबीवरती टीका करतायत। त्यामुळे अमोल मिटकरी बोलतोय वेगळं, दाखवतोय वेगळं, बोलतोय वेगळं, दाखवतोय वेगळं, दोन्ही विरोधाभास निर्माण करतोय। याच्या डोक्याचा तो बावचाळ आहे पुरा, कारण त्यांच्याकडे उत्तरं नाहीत।